नमस्कार आमच्या भावा बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भावा बहिणीचं बरेच ना सगळे. तर भावा बहिणींना मी आता आली सध्या माहेरला कशाला आलती तर ह्या बाईला घालवायला आलती. बाई काय तिथनं पाय काढत नव्हती, पाय खोवून बसलेली हो का. तुम्ही काय मला लापट कुत्री पित्री समजता का? तू हाईच हाईच. मी हालत नव्हती. उलट मी तर भावा बहिणीला कालच व्हिडिओ मध्ये सांगितलंय मी जाणार म्हणून. ती वरच्या मनाने वरचे मन नाही मला पुसून आता सकाळच्या हिडिओला तर म्हणलीस की मला जायचं नाही तरी माझ्या बळजबरी करते ती जायला. अगं सकाळी माझ्या समोर तुमच्या म्हणलीस. भावाच्या गुणामुळं हा? तुमच्या भावाच्या आ, गुणामुळं काय करतोय माझा भाऊ काय गे सारखा भाऊ 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 कसं काय करतीस? ह तीच म्हणलं होय, होय. हो हो एका हाताने टाळी वाजवून दाखवा वाजते बरं. की बघा वाजते का नाही. एका हाताने तर पिंकीच्या साईड घेणार आहे ना मी तुम्हाला सांगती. पिंकी आहे का नाही पिंकी तुम्हाला सांगती. पिंकी ती पिंकीच हाया. तुम्हाला लय वाटतं का नाही. भावाची साईड घेती भावाची साईड घेती. माझा भाऊ लय भोळा बाबडा हाया. बया, बया. हो हाईच. दूध खोळा हो बच्चा. हा दूध खुळाचा बच्चा हाया. मग ना मग भावाला. उगा हाय म्हणून घेतोय तुला समजून नाही तर एकानं दिली असती गांडीवलात. आता भाऊ बहीण काय म्हणते हो. की मला माझ्या आई बापाकडे आधार मिळत नाही म्हणून मी आई बापाला नाही मला तिच्यामध्ये घ्यायचं. प्रत्येक आई बापा प्रत्येक लेक मातीचे आई बाप आहे. माझ्या आई बापाला पोटात जड झाली नाही तर मला सांभाळाय का जड होते ती एवढ्या प्रश्नाचं मी उत्तर कुणाच्या आई द्यायचं. बाप आई कुठलीच आई बापा अशी ए, थांब ए. लेकरांना थांबा ए, थांब. माझा प्रसाद, थांबा ए, थांब. थांबा आई बापा तुम्ही थांबा आई बापाला कुणाच्या मध्ये घेऊ नका. भाऊ बहिणी नाही, तिच्या पण नाही, आई बापाला नाही, मध्ये नाही. घ्यायचं नाही. तर तुम्हाला सांगते तिच्या आई बापा ती म्हणतात काय ताटात जड झालं नाही पोटात जड झालं ना मग काय ताटात जड होत नसतं. प्रत्येक किती जरी गरीब असली का नाही आई बापा तर लेक मातेला आधार देतच असतात. भाऊ बहीण जसं की माझ्या पण आई बापाने मला आधार दिला. आता काय मी काय इथं विषय कसा चाललाय ह्या मनसंतीचा आणि त्या टकल्याचा. खाया बियाला काय माणूस कुठे बी खातं भाऊ बहिणी काय मला म्हणता आई बापाच्या इथं मिळत नाही म्हणून हा काय मी म्हणलं का ती भाऊ बहीण म्हणतात की मग ते तुमच्यामुळं. हा, बोल बरं त्यांना हा? हा, बोल भाऊ बहिणी. जे भाऊ बहीण मला म्हणतात नाही बाबाच्यात मिळत नाही म्हणून इकडे शांत राहावं लागतं. भाऊ बहीण तुमचं बरोबर आहे. आता ह्यांचं कुठवर ऐकून घ्यायचं आता किती ऐकून घेते बघा की काय ऐकून घ्यायचं मी किती मला ऐकून आत्मसन्मान नाही का नाही? घेते मला आत्मसन्मान आहे का किती नाही? ऐकून मला घेते आत्मसन्मान आहे का नाही? अगं हाय की मला आत्मसन्मान. आहे आता का काय नाही? करू बाया तुझ्या आत्मसन्मानाला. हा. अरे पाणी आणा प्यायला असलं तर पाणी मोकळं द्या. पडलंय सगळं गरणीच्या हिऱ्याने तुमच्या काय सुद्धा ठेवलं नाही बघा ए अभिया पाणी आण पाणी मोकळी बाटली देते मला बघितलं का. आम्ही तर बसलोय बिगार पाण्याचं आणि उठ तिचा एक रात्राचा आहे बिराणी बिराणी करून ठेवू मला. हा म्हणशील पैसा मागता येत मग उदर पैसा मागताय तर उदर नवऱ्या को घाण ठेवणे का की तुमचा भाव आहे हा. ठेवले का नवऱ्या को घाण ठेवणे का लाने का मेरे को मटन लाने का करके घालने का. कुछ पतने का नहीं भाव लेने का घंटी होने का और पैसा लाने का ओय अभी मैं कुछ बोलूंगी नहीं. अरे पाणी हाय का नाही रे प्यायला. पाणी असेल तर आण उली सग प्यायला मला. बघा माझा आव्या किती खराब झाला. या रे इकडे आव्या लईन दिवस झालं तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही. हा ओ बाबा बघा माझा भाऊ बाया माझ्या मयाचा ग माझा हरान म्हणतो तू यायची असती तर मी पाची पकवान करून ठेवलं असतं. बघा अशी भावाची माया. टकलं बी करतं बरं का माया पण टकलं कधी कधी सरकतं. पण मा टाकल्याची काही चुकी नाही सगळी ह्या बाईची चुकी आहे. तुम्ही म्हणू नका की एक माया करतोय म्हणल्यावर लगेच त्याच्या विरोधात मी जाईन तर त्याच्या विरोधात जाणार नाही. माझा भाऊ लय ही गरीबडा आहे. ही लय बाई ही आहे आगाव. आता खावा की हाताने बिर्याणी करून मी का करू बाय तू करून तुझ्या जिपरीचाच गाणा धरून. करायला लावा की भावांना तुझ्या खावा. जिपरीचा गाणा धरून चालली तू आता बिर्या- करा. ए बिर्याणी जर नाही केली तर मी तू करणार केस ठेवायचं नाही जागेवर मी. ए भाऊ बहिणीनो मला हा. नाव का ना मी करणार एक केस ठेवायचं नाही जागे. तुला नंतर तडाखा दाखवेल कसा आहे. मी करणार नाही अरे पाण्यात घाण किती आहे. हा, घ्या घाणच पाणी प्यावं लागेल भावाच्या हातचं. भाऊ जर तुझी स्वच्छ धुवून धावून देते ना तसं कुणी नाही करू शकत घाण हा. माझं हरान माझं बाबडिया माझ्या एका पिल्लाला भूक लागली या. ए दादा इकडे तर भावा बहिणींनो आवे राजाच्या गांड्याला माझा आला ती राजानं मोबाईल फोडला. मला पाणी पिऊ द्या मग सांगते. किती राहू दे. काय खाल्लं का खाल्लं हा. तर कुठला विषय मुद्दा बोलत होती मी.
ओ का पोराला मारताय बघ अगं मागं लेकरं. ए माझं हरण ए माझं पिलू ए माझ्या भावाच्या लेकरा ए माझ्या भावाच्या मामाड्या ए माझ्या भावाच्या पिलांनो ए माझ्या भावाच्या हरणांनो हे हाला सगळे ए माझ्या भावाच्या चित्रांनो हा असू द्या हाय करते ग लेकरू काम माझं हो का किती झालंय खराब बघा की हो का हाय का खराब झाले खायचं भात शिजवून टाकल्यानं नाही दिलं तर जेवण तर विषय काय माझा भाऊ बहिणीनं राजाच्या गांडीला मस्ती आली राजानं फोडला मोबाईल तर आता ती राजा मला मागतोय पैसे तर आता ही पैसा कसं देणार मी व्हिडिओ मध्ये सांगून देणार का म्हणतो कशासाठी माहितीये का दे तू 4 रुपये घे तू त्यातला 3 रुपये माघारे माझ्याकडून काय म्हणतो दिलं की पैसे दिले की मी सगळं कुठं गेला राजा ए राजा घरात काय करतो इकडे या इकडे मग आम्ही काय सावलीत ना आलोय होय रे लय तुझं नाटक झाल्या तुझ्या बायकोची तुझी भांडणं झाल्या मी तुझी साईड घेते तुझी साईड घेत नाही पण तुझा आणि माझा तर लय 36चा आकडा आहे हा तुला वाटत असेल पण त्याच्यावर माझा तर लय 36चा आकडा आहे मला काय मध्ये घ्यायची गरज आहे का हा. तुला माझं बोला ना नाही तुला वाटत असेल की त्याची साईड घेते मला काहीच बोलत नाही नाही तर सगळं बोलून तर बसते दिन परत ए बघ काय याच्याला पिक्चर कुणाला पाहिलायचं मी चालले पिक्चर पाहिला आता राजा शिवाजी हा छत्रपती महाराज यांचा पिक्चर आहे रितेश देशमुख यांनी काढलेला तर 1 नंबर पिक्चर आहे डोळ्यातनं पाणी येतंय माणसाच्या बघण्याच्या तर मोबाईल पाण्यात टाकला का माझ्या आईचा भानाचं नाही बिलकुल फेकला हो घरात जाऊन बस फेकला व फेकला हो का लेकराने फेकला माझ्या आईचा मोबाईल व फेकला उघडा र उघडा त्याची बॅटरी उघडा र मोबाईल बंद पडत र ते फुक 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 तू चालू ते साधा मोबाईल की चालू फक्त बॅटरी उन्हात ठेव उन्हात पोर पण अरे असली कसली तुझी पोर हा आता कसं बोला तू तसा म्हणलं पोर कशा उद्देश नाही बाप आणि 40,000चा पडला म्हणल्यावर नको आपण तिकडे 50,000चा फोडा पण ही माझ्या आईचा जी आहे की ही झालेला पर्श झालेला ते किती तर जपून ठेवलेला आहे मी हा बरं झालं लगेच घेतला नाही कॅमेरा केला अरे मोबाईलची बॅटरी काढून तांदळात फेकून दे मोबाईल अहो एवढा बॅटरी पर्यंत पाणीच गेलं नाही काढला लगेच पाण्यातून हो खा एवढे नेटाने काय झालं सांडून पाणी येते ती बाजू बॅटरी काढा केलं पुसत इकडा ना सगळं पुसून हे लावायचं परत खाया मोबाईल टाकला पाणी मोबाईल तर खराब होते मग तुला सांगते काय आहे. ती तुमचा मोबाईल भाव आणि ती पोरग तुम्ही बघून घ्या मला काय तुमच्या भांडणामध्ये घेत जाऊ नका काय मग तुला सांगते कसं तुमच्यामुळे तर किकली माझं डोकं चिकून गेलं. होय होय पार इडी व्हायला लागली ग बाय माझं बाय केस पिकली नव्हती कधी माझी केस पिकली आवडा तुला शेंग आणले ते बघ नाही. हा भुईमुगात शेंग ठेव की खायला चांगले आहे त्या पिंके आपले ती शेंगा दिलेल्या ठेव तेवढ्या उघडून यार किती बाहेर उचलून सगळं बाहेर. कालवणा पुरती वांगे कालवण करणार आहे का तू वांग्याच हा घे 2-4 तुझ्या पुरती थांब आता इथं वायले वायले परपंच आहे हा ती शिव ठेव तुझी शेंग तुला ठेव त्याची शेंग त्यांना दे तर तो कसा मारतोय माझ्या नवऱ्याला हो का हे बसला इथं बॅटरी फक्त बाई, माझी पाटी कुठे जाता गव्हर्नमेंटले ते शेंगा सांगा हे रे. तर काही मला पैसे मागतोय भाऊ बहिणीने मोबाईल नीट करायला कसे जोग द्या ना ते मला काय सांगायचं तुम्हाला आहे बरं मी नाही द्यायची 1 रुपया पण
बरं चला असू दे, आली आता हाय आजची रातचं मी माहेरात हाय आजची रात. उद्याच्याला जायचे मी घरी. उद्या बाजारावर जायचंय मला मड विकायला. तर चला मग बाय.